बातमी आहे पुण्यातल्या 3.5 वर्षांच्या एका चिमुकलीवर अत्याचार झाला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली। आरोपीच्या मुसक्या तर पोलिसांनी आवळलेल्या आहेत, परंतु ग्रामस्थांचा संताप अनावर झालेला आहे आणि पुण्यातल्या नवले पुलावर मग मात्र आपण बघतोय हे सगळे लोक जे आहेत ते आरोपीच्या शिक्षेच्या मागणीसाठी आता या पुलावर जमलेले आहेत। त्यांनी नवले पुलावर या ठिकाणी रस्ता अडवलेला आहे आणि ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीने पुण्यातल्या नवले पुलावर हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे। नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हा रास्ता रोको केला आहे। मुंबई बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर रास्ता रोको करण्यात आला। आरोपीला फाशीचीच शिक्षा द्या अशी मागणी करत चिमुरडीवर अंत्यसंस्कार करायला कुटुंबियांनीही नकार दिलेला आहे। या आंदोलनामुळे महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। गेल्या 1.5 ते 2 तासांपासून महामार्ग ठप्प झालेला आहे। मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। थेट जाऊयात यावेळेस नवले पुलाच्या परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण बघतोय जी दृश्य आहेत ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। या लोकांना समजावण्याचा प्रयत्न प्रशासन करतंय का? या लोकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? काय या संदर्भातले अपडेट? नक्कीच आपण पाहतो की नसरापूरमध्ये जी काल दुर्दैवी घटना घडली, 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या केली आणि त्यानंतर खरं तर तिच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यासाठी या ठिकाणी ग्रामस्थांनी आणि तिच्या नातेवाईकांनी जे आहे तो या ठिकाणी नकार दिलेला आहे। हा सगळा आपण जो परिसर पाहतोय तो नवले ब्रिज ते या ठिकाणी वडगाव ब्रिजच्या दरम्यानचा हा परिसर आहे आणि या परिसरात ठिय्या आंदोलन करतायत। एकूणच या ठिकाणी सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे पुण्यातले आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि दुसरीकडे ही वाहतूक कोंडी जर पाहिली तर जवळपास दोन्ही बाजूंनी 15-15, 20-20 किलोमीटरवर या वाहनांच्या रांगा ज्या आहे त्या अशा प्रकारे आपल्याला लागलेल्या पाहायला मिळत आहेत। एकूणच पाहतोय की ही गेली 1 ते 1.5 तासापासून अशा प्रकारे ठिय्या आंदोलन आहे। ठिय्या आंदोलन असताना या ठिकाणी रस्ता रोको या ठिकाणी दोन्ही बाजूंनी केलेला आहे। मुंबई बेंगलोर हा पूर्णतः महामार्ग असतो। संध्याकाळच्या सुमारास खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे नागरिक आहेत ते या परिसरातून जात असतात पुण्यात किंवा दोन्ही बाजूच्या मुंबईच्या दिशेने आणि इकडं कोल्हापूर बेंगलोरच्या दिशेने। मात्र आत्ता या ठिकाणी हा ठिय्या आंदोलन जे आहे ते या ठिकाणी चालू आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी पुण्यातील या ठिकाणी समजावण्याचा प्रयत्न करतात, मात्र आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीवर हे सगळे नातेवाईकांनी ज्या ठिकाणचे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। दुसरीकडे ज्या ठिकाणी ही घटना नसरापूर परिसरात घडलेली आहे त्याही परिसरात रस्ता रोको केलेला आहे। त्या ठिकाणी या ठिकाणी या सगळ्या रस्ता रोको करून वाहनांच्या थांबवण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक जाम जे आहे ते झालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः ठोस आश्वासन द्यावं आणि त्यानंतरच आम्ही या ठिकाणाहून उठू अशी भूमिका जी आहे ती या नागरिकांनी घेतली। त्यामुळे साहजिकच ही सगळे आपण जी दृश्य पाहतोय ती मुंबई बेंगलोर हायवेची आहेत। ती सध्या गेले 1.5 ते 2 तासापासून हा हायवे जो आहे तो संपूर्णतः या ठिकाणी बंद आहे आणि ही ठिय्या आंदोलन चालू आहे। या ठिकाणी अधिकारी जरी त्यांच्याशी बोलत असले तरी एकूणच कलेक्टर आणि ही सगळी वरिष्ठ एका अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला ठोस लेखी आश्वासन द्यावं यावर हे सगळे ठाम असताना दुसरीकडे मात्र 6 वाजल्यानंतर हा सगळे वाहतूक कोंडीचा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी पाहतोय। ही सगळी वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या एकूण आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय। या ठिकाणी ॲम्ब्युलन्समध्ये या चिमुरडीचा मृतदेह घेऊन ही सगळी नातेवाईक असतील किंवा या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळतोय। आरोपीला पोलिसांनी तातडीने मुसक्या आवळल्या असल्या तरी त्याला साथ अगदी आणि त्यामुळे आपण बघतोय की या आरोपीवर आता कडक अशी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी घेऊन या ठिकाणी या चिमुरडीचा मृतदेह घेऊन हे सगळे लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आता नवले पुलावर रास्ता रोको झालेला आहे। या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष आपलं असेल। सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।